वर्गातील काही विद्यार्थ्यांना एकक आणि दशक ओळखायला अवघड जातं, त्या विद्यार्थ्यांसाठी ही अगदी सोपी पद्धत इथे वापरणार आहोत. एकक आणि दशक कसा ओळखायचा. तर बघा, आता इथे मी एक संख्या लिहिते. वाचा बरं, ही संख्या किती आहे रे? 40, 40 आणि 47. 40 आणि 7 जोरात वाचायची. किती आहे? 47. तर बघा, आता मी तुम्हाला सोपी पद्धत सांगणार आहे एकक आणि दशक ओळखण्याची. आता आपण संख्याचं वाचन करताना कसं उभं राहतो? असं संख्येकडे तोंड करून उभं राहतो की नाही? संख्येकडे तोंड करून उभं असं उभं राहतो की नाही? मग हा कोणता हात आपला? उजवा हात. आणि हा कोणता हात? हा उजवा हात, हा डावा हात. हा उजवा हात, हा डावा हात. मग आता बघा, 40 आणि 7 47 झाले, हो की नाही? मग हा उजव्या हाताकडे काय असतो? एकक. उजव्या हाताकडे काय असतो? आणि डाव्या हाताकडे काय असतो? दशक. उजव्या हाताकडे काय असतो? एकक. आणि डाव्या हाताकडे काय असतो? दशक. संख्येकडे तोंड करून उभे राहिले असता उजव्या हाताकडील संख्या एकक, डाव्या हाताकडील संख्या दशक. मग हे आता बघा, आता उजव्या हाताकडे माझ्या काय आहे? का किती आहे? 7. मग 7 काय झाला? एकक. आणि डाव्या हाताकडे काय आहे? 4. म्हणजे हा काय झाला? दशक. मग याच्यात काय? 4 दशक 7 एकक. 4 दशक म्हणजे किती? 40. 4 दशक म्हणजे किती? 40. हा. मग आता सांगा बरं, मी एक संख्या लिहिते, ते संख्या वाचा पहिले. बघा, वाचा बरं, संख्येचं वाचन करा बरं. 50 आणि 4 50 आणि 4. मग अवंती, तू सांग बरं, याच्यातला मी काय सांगितलं होतं? उजव्या हाताकडला काय असतो? एकक. आणि डाव्या हाताकडला काय असतो? दशक. मग याच्यातला एकक कोणता आहे, दशक कोणता आहे, सांग बरं. 4 एकक आहे आणि 5 दशक आहे. व्हेरी गुड. 4 एकक आणि 5 दशक. आता तू सांग बरं. सांग संख्या वाच पहिले. ही संख्या 34. हा. मग याच्यातला एकक कोणता आणि दशक कोणता, सांग बरं. 4 एकक 3 दशक. या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांची संकल्पना निश्चितच लवकर स्पष्ट होईल.